पप्पा मी हवं तर माझ्या थोबाडीत मारून घेतो। हे बघा मी या अशा 2 तिच्या मारल्या असत्या ना, ती वेळ नसते आली। तू माफी मागितल्यानंतर तिची पापं धुतली जाणार का? वाळवी वाळवी, घर पोखरून काढेल ती। सिमी सिमी उठ, सिमी सिमी उठ, माफी माग सिमी, सिमी माफी माग। सिमी अगं माफी माग, हात जोड हात जोड। पप्पा मी चुकले, मी असा हलगर्जीपणा करायला नको होता आणि यशच्या बाबतीत तर अजिबातच नाही। आय प्रॉमिस यू पप्पा, तुम्हाला आणि यशला यापुढे कंप्लेंट करण्याची एकही संधी मी देणार नाही। सिमी पाया पड। पप्पा मी चुकले, मला माफ करा। एक गोष्ट तुझ्या माहितीसाठी सांगून ठेवतो, यशने त्याच्या लग्नाच्या बाबतीत निर्णय घेतलेला आहे। तुम्ही मध्ये लुडबुड करायचं कारण नाही, कळलं? सिमी सिमी तुमची खरं लायकीच नाही घरात राहण्याची। पप्पा मी चुकले, मला माफ करा। एक गोष्ट तुझ्या माहितीसाठी सांगून ठेवतो, यशने त्याच्या लग्नाच्या बाबतीत निर्णय घेतलेला आहे। काय गुंडाळलंच ना पप्पाना, गुंडाळलंच ना काय? मागच्या वेळेला यश मध्ये पडला म्हणून वाचलीस तू, आज तुला तोंडावरती सांगतो, आता यश जरी मध्ये पडला ना तरी ऐकणार नाही मी त्याचं। तुझ्या डोक्यात काहीतरी घाणेरडे काहीतरी प्लॅन असतील ना चाललेले, माझ्या यशला काहीतरी त्रास द्यायचे, या घराला वेटीस धरून ठेवायचं, तर काढून टाक आत्ताच्या आत्ता, नाहीतर खलास करीन मी तुला। आयुष्यभर मला जेलमध्ये जाऊन बसायला लागलं ना तरी चालेल। असलं मुठी वळून वगैरे नाही दाखवायचं मला, जमल ना? मारून टाकेन तुला मी। बंद व्हायला पाहिजे सगळं। हो तुम्हाला काही अक्कल बिक्कल आहे की नाही? एवढी मोठी गोष्ट सांगायची राहिली म्हणून सांगताय। उद्या जर का या लोकांनी माझा जीव घेतला ना
तर तुम्हाला जबाबदार धरणार आहे, सांगून ठेव. वहिनी, मी त्या माणसालाच फोन लावत होते. वहिनी ऐका ना, माझं खरंच काही चुकलं नाही हो. मी सगळी चौकशी केली होती, पण ती माणसंच खोटारडी निघाली. वहिनी मी खरं बोलते हो. हवं तर मी शपथ घेऊन सांगते वहिनी, खरं सांगते. ही चौकशी केली होतीस तू? ही चौकशी केली होतीस का तू? त्या दिवशीच विचारलं होतं ना तुला. आणखी काही राहिलंय का विचारायचं म्हणून? मग एवढी मोठी गोष्ट लक्षात आली नाही तुझ्या? त्या मुलीचं लग्न झालं, तिला मुलगा आहे एवढी. तू मुद्दाम करतेस. येस, माझा सगळ्यांसमोर अपमान व्हावा म्हणून तू मुद्दाम करतेस ना हे? नाही हो वहिनी, मी असं का करेन? ते मला माहित नाही, ते मला माहित नाही. तुझ्यामुळे म्हाताऱ्याने ना वाटेल ते बोललाय, खालून पाडून बोललाय तो मला. तुझ्यामुळे घराबाहेर काढायला निघाला होता तो मला. आता या घरात एक मिनिटभरही कोणालाही शांतपणे श्वास घेऊ देणार नाहीये मी. आणि तुझं तर मी काय करते ना, तुझं मी काय करते ते तू बघच. या अपमानाचा बदला मी घेणार म्हातारे. त्या यशसाठी मला घराबाहेर काढायला निघाला होतास ना? त्या यशसाठीच मी तुला जीव द्यायला लावते की नाही ते तू बघच. नावाची सिम्मी नाहीये मी. Yeah, that is fine. करून घेऊ आपण. ओके, बाय. येस, कम इन. हॅलो सर, आज थोडं लवकर जायचं होतं, 2 ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचंय. ओके, तुम्ही जाऊ शकता. तुम्ही फ्रेडी इंडस्ट्रीज मध्ये पण जा, तिथे वॅकन्सीज आहेत आणि इथल्यापेक्षा प्रोफाईल तिथे जरा जास्त चांगला आहे. मी हवं तर बोलून ठेवतो तुमच्यासाठी. सर नको, मला कोणाच्या रेकमेंडेशनची गरज नाही. मी करीन माझं. नाही नाही नेहा, मी तुम्हाला रेकमेंड करायला फोन नव्हतो करणार. आम्हाला माहिती आहे तुम्ही तुमच्या कामामध्ये खूप चोख आहात, सो तुम्हाला रेकमेंडेशनची गरज नाही. मी फक्त अपॉइंटमेंटसाठी फोन केला असता, पण तुमची इच्छा नसेल तर फाईन, मी नाही करणार. एक्सक्यूज मी. हा बोला. आज काय झालं? झालंय काय? अरे लोक वाटेल ते स्थळ घेऊन येतात यशसाठी. मी माझं डोकं फिरलं ना, गोळ्या घालून एकेकाला सांगतोय मी. काय झालं मला नीट सांगा. ते मला काय माहित नाही. हे नेहा प्रकरण ताबडतोब मिटायला पाहिजे, लक्षात ठेव. हा बरं बरं, मी बघतो, सगळं होईल नीट. व्हायलाच पाहिजे. ठेवतोय फोन मी. काका काय काय सांगताय का? यशसाठी स्थळ आणलंय?
कुणी? सिम्मी का कोण आहे? अरे किती छान. अहो काय सांगताय, एकदम साजेस आहे. नाही मग तुम्ही वेळ वाया घालूच नका, तुम्ही ताबडतोब यशशी बोलून घ्या. काय बोलणं झालंय? वाव. पण मग यश काय म्हणाला? अच्छा, आल्यानंतर बघू म्हणाला. होय. नाही आजोबा खरं सांगू का, त्याचंही बरोबर आहे. किती ठिकाणी तो तरी धडपड करणार. आणि नाही, काही ठिकाणी नाहीत गाठी जुळत, काही ठिकाणी जुळतात. फाईन. आयुष्यात काय रडत बसायचं का? ओके. नाही पण आता मी सुद्धा त्याच्याशी या विषयावरती बोलणार आहे लगेच. ओके, बाय बाय. अरे तुम्ही आहात इथे? हा, तर आपण काय बोलत होतो? यशच्या स्थळावर. अहो नाही, फ्रेडी इंडस्ट्रीज विषयी बोलत होतो ना आपण. हा, सॉरी सर. हा, तर जाऊन या तुम्ही तिथे. ऑल द बेस्ट. होईल का? हा, थँक्यू सर. यशला फोन करू का? तसेही दुपारी करेन म्हणाले होते. एवढ्या लवकर स्थळ बघायला सुरुवात पण केली. माझ्यामुळे तर हा निर्णय नसेल घेतला ना त्यांनी. असे त्याला सगळे डिसिजन टोकाचे घ्यायची सवयच. मोठ्या लोकांचं काही सांगताच येत नाही. सगळे डिसिजन असे तडकाफडकी घेतात. लोकांच्या इमोशन्सचा तर विचारच करत नाही. पण मला काय इतका त्रास होतोय? नेहा, तुझं ठरलंय ना लवकरात लवकर बाहेर पडायचं. मग तू कशाला एवढा विचार करतेस? लवकरात लवकर बाहेर पडू बस. मी नाही विचार करणार. परी, बाळा चल, राजा आवर, चल पटकन. हे बघ, मला खूप काम आहे बाळा. काय झालं तुला? स्वप्न पडलंय का? मग तुझी सॅड काय? काय झालंय? चल बाळा लवकर. आईला नवीन जॉबच्या इंटरव्ह्यूला पण जायचं. चल. नवीन जॉबच्या इंटरव्ह्यूला नाही जायचं, फ्रेंड सोबतच काम करायचं. अच्छा, म्हणून चिडलीस तू? बाळा हे बघ, आईने जर नवीन जॉब केला ना तर आईकडे जास्त पैसे येतील. आणि मग जास्त पैसे आल्यावर आई परीला जास्त वेळ देऊ शकेल. आणि मग परी आणि आई जास्त मज्जा करतील. आई मला जास्त मजा नाही करायची. परी सोड ना मला बेटा, काम आहे. मी धपाटा पडेल आता तुला. मारू नाही ना? मग खाली उतर. चल चल बाळा, खूप काम आहे मला. चल ये बस इथे. मला तुला इंजेक्शन पण द्यायचंय ना. आणि आईला बेस्ट ऑफ लक दे. ती नवीन जॉबच्या इंटरव्ह्यू साठी जातीये ना. चल बाळा, आता अशी सॅड नाही राहायचं. ये बाळा चल, आधी इंजेक्शन घे. गुड गर्ल आहेस ना तू? स्माइल. गुड गर्ल. छान आहे ना माझं बाळ. आता असं सॅड नाही राहायचं आणि छान होमवर्क करायचं. हं, आणि आईला लवकर बेस्ट ऑफ लक दे. आई जॉबला चालली आहे ना नवीन. काय ग, काय चाललंय तुझं? कशासाठी तुला बेस्ट ऑफ लक हवंय आता? अगं काय नाही, ते असंच. पाणी आण. माझी आई नवीन जॉबच्या इंटरव्ह्यूला जाते ना म्हणून.
काय? अरे देवा, म्हणजे अजून तुझ्या डोक्यातनं ते राजीनाम्याचं कूळ गेलंच नाहीये. हे का करतेस तू असं? हा अगं चांगला जॉब आहे, यश तुझा मित्र आहे आणि अडल्या नडलेला तोच आपल्या उपयोगाला येतो ना. आणि जॉब काय असं रस्त्यावर पडलेत का ग? एक गेला दुसरा आला. का करतेस तू? ऐक ना थोडस. मी पण तेच सांगते कधीपासून. आज चक्क माझ्या पार्टीतच तू. वहिनी तुझं पाणी पिऊन झालं असेल तर निघूया, मला उशीर होतो. नेहा, हा काकू. अगं तू गेली नाहीस अजून? हो काकू, निघतच होते. ही परी बघा ना, सकाळपासून चिकटून राहिली. हो मग बरोबरच आहे, ती चिकटून बसणारच, कारण तिला काळजी आहे आपल्या भविष्याची. हो मला काळजी आहे. भविष्य म्हणजे काय ग? अगं तिच्यावर कशाला उगीच वैतागतेस? तिचं काय चुकलं? तूच हातचं सोडून पळत्याच्या मागे धावतेस. एवढं चांगल्या कंपनीत काम आहे, कसलं टेन्शन नाही, पोरीला वेळ देता येतोय, पगारही वेळेवर मिळतोय आणि माणसं पण चांगली आहेत. हो तर काकू तुम्हीच म्हणता ना, नवीन कामाला जाताना नाट नाही लागली पाहिजे. तुम्ही बोलत बसा, ही घ्या चावी, मी निघते. अगं परी काळजी घे बाळा. काय म्हणावं बाई या पोरीला. हट्टी हट्टी आहे एक नंबर ती. हिने आतमध्ये चहा केलाय, आपण 2-2 घोट घेऊया. मला नको. मी घेते मग 2दा. ठेव. सिमी, सिमी, काय आहे? ज्यूस. हा बघ, हा चेरी ज्यूस आणि हा कॅमोमाईल टी तुझ्यासाठी आणलाय. याने आहे ना डोकं शांत राहायला मदत होते. शांतच आहे मी. करेक्ट आहे. अगं तू बराच वेळ अशी शांत डोळे मिटून बसली आहेस ना, आणि तू असे डोळे मिटलेस ना की माझ्या छातीत धडधडतं. अगं नको विचार करूस एवढा. आणि काय करू? तुम्ही हे जे सगळ्यांपुढे हात पसरता तसे मी पसरू? नाही, मला नाही जमणार. काल पप्पाने केलेला माझा अपमान मी विसरू शकत नाही. मला वाटेल ते बोलले, वाळवी म्हणालेत ते मला, वाळवी. हा आता आठवलं ना तरी एम्बॅरेस फील होतंय मला. पण सिमी, अगं पण त्यात खरंच त्यांची काही चूक नव्हती. नाही म्हणजे तुझीही नव्हती. सिमी, जाऊ दे ना, सोडून दे. ठीक आहे, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, मग देते हे सोडून. कोणत्या? काल पप्पा आपल्याला असं का म्हणाले की यश स्वतःसाठी मुली शोधायला लागलाय आणि आपण आता मध्ये लुडबुड करण्याची गरज नाही? मला वाटतं आपण आणलेली स्थळं त्यांना आवडत नसणार म्हणून म्हणाले असतील. काय करू मी तुमचं? यू सी, म्हणून मी विचार करणं सोडू शकत नाही. म्हणजे यश कोणाच्या तरी प्रेमात पडलाय किंवा तो रिलेशनशिप मध्ये. हो, कुणाच्या? माय गुडनेस. मला सांगा, यशने 50 लाखांची ऍडव्हान्स सॅलरी कुणाला देऊ केली? कुणाचं लग्न जुळवलं आणि मग ते मोडलं? घर आता जे घर त्याने विकत घेतलंय ते कुणाचं आहे? काय कळतंय का? नेहा कामत. यश त्या नेहा कामतच्या प्रेमात आहे आणि ती मुलगी याचा फायदा उचलते. मला ना आजच तिच्या घरी जायला पाहिजे. आता तर इस पर या उस पर. तू जाणार आहेस स्वतः? हो, मीच जाणार आहे स्वतः, कारण आता मला तोंडावर पडायचं नाही.